आपण पुन्हा एकदा भेटूयात. मोठे मल्ल म्हणजे अगदी आज जी महाराष्ट्र केसरी DYSP वगैरे झालेत त्यांचे पार्टनर आणि त्यांच्याबरोबर ते प्रॅक्टिस करत होते. तर त्यांच्यावर आपण 2 मिनिटं चर्चा करणार आहोत. मला पहिल्यांदा तुमचा परिचय द्या. मला माहित आहे पण परिचय त्यांच्या तोंडून ऐकायचा आहे. माझं नाव सुकुमार सावंत. मी मुंबईकडून महाराष्ट्र केसरीला खेळत होतो. 5 वर्ष महाराष्ट्र केसरीला खेळून मी नरसिंग यादव यांच्याबरोबर ते 55 किलोचे असल्यापासून ते डबल महाराष्ट्र केसरी होतो त्यांच्यावर लढत करत होतो. अरे वा. पुण्यात मॅटवरून मुंबईकडून खेळायचो. मुंबईतनं 1-2-3 वर्ष मॅटवर खेळू, नंतर मातीत खेळायला लागलो. मग पुण्यात मामासाहेब मध्ये आलो. आपलं DYSP विजय चौधरी त्यांच्यावर पार्टनर बी होतो, एका जोडीत होतो महाराष्ट्र केसरी, त्यांच्याबरोबर बी खेळत होतो. आणि तिथनं पुण्या मग तिथं अकलूजला सेमीफायनल आलो. आपले वस्ताद भारत भोसले यांनी बघितलं मला. त्यांनी नंतर खवसपूरला आणलं. हे सुनील साळुंकेवर लढतीला पूर्ण साहेब त्याने इथं लढतीला आणलं. मग इथं खवसपूरला बी 1-2-3 वर्ष प्रॅक्टिस चांगलं केलं. चांगल्या जोडीत आलो. योगायोगानं दुखापत अशी झाली, डोक्याला लागलं. सातारमध्ये परत तालमीत गेल्यानंतर असं डोक्याला लागलं. 10 वर्ष नीट नाही झालं. धनेश गांधी बस ट्रीटमेंट चालू होतं. अरे वा. त्यामुळे कुस्ती सोडायला, त्यामुळे जास्त काय मैदानाला बी नसतो. घरीच मग आपलं थोडंफार प्रॅक्टिस इकडे तिकडे आता करतो. काय आता घरचं आपलं चांगलं आहे, आता काय प्रॉब्लेम नाही. पण दुखापत नाही ना, टायमिंग मध्ये कव्हर न झाल्यामुळे नाही तर परत खेळून आलो असतो महाराष्ट्र केसरीला फायनलला, की काय झालं असतं. दुखापतच क्लिअर झाली ना. आतापर्यंत चक्कर येते. आणि आमचे पार्टनर बघत असलं हे तिन्ही पण DYSP माझ्या लढतीमुळे यांचा लय चांगला फायदा झाला. सुनील साळुंके असेल, नरसिंग यादव, विजय चौधरी. तुमच्या मोठ्या कुस्त्या मोठ्या लढती कोणाबरोबर व्हायच्या? मी मुंबईत असल्यामुळे दिल्लीवाल्या बरंच जास्त होत होत्या कुस्त्या मैदानाला. आणि चांगला कंटिन्यू तालीम जास्त मुंबईत झाली. त्यामुळे पहिलं असं काय जास्त युट्यूब हे असलं काय नसल्यामुळं इकडल्या माणसांना काय माहित होत नव्हतं. ही दिल्लीवाली बाहेर नाही यायची, त्यांच्याबरोबर कुस्त्या सारख्या चालायच्या. इकडे आलं का पुण्यात चांगल्या मोठ्या जोडीत इकडे कुस्त्या व्हायला लागल्या की लागलंच. त्यामुळे जास्त परिचय असा नव्हता तिकडे. किती साली खेळत होता साधारण? 2007 पासून 2012-13 पर्यंत खेळू. चांगलं 1 नंबर जोडीत कुस्त्या लागायला लागल्या. त्याच्यात दुखापत झाली, कुस्ती बंद झाली. साधारण किती वजन किलो गटातून खेळत होता? 120 तास ओपन गटाला कधीच खेळलो ना. बघा, ओपनला खेळलेलं महान गटाला कधीच खेळलो ना. या भागात आहे की एवढे मोठे मल्ल सुद्धा या भागात आहे. आणि त्यांना आजही कुस्त्यांची एवढी आवड आहे की ते स्वतः हे बघायला आलेलं आहे. नाही, तालीमच बांधणार आम्ही त्यासाठी आलोय. आणि ह्यांच्यावरच प्रॅक्टिस करतोय. काय ह्यांच्यावर अजून पण कंटिन्यू प्रॅक्टिस करते. पण आता प्रॅक्टिस चांगलं प्रॅक्टिस मध्ये आलो. डबल योगा दुखापत कुस्ती म्हणजे असा खेळ दुखापत शिवाय पर्याय ना. बोट निघालं. याला काय पर्याय होतो? दुखापत होतीच आहे, पण होतच राहते. पैलवानाकडे परत लक्ष दिलं जात नाहीये. मी वारंवार सांगतोय मी की परत त्या पैलवानाकडे कोणच लक्ष दिलं जात नाही. कशामुळे दिलं जात नाही? दिलं पाहिजे पण कसं आहे, शेवटी ज्याची त्याचे काम असते ते माणसाला, ज्याच्याला घरी द्यायचं कोणी असं होतंय ना. स्वतःलाच काळजी घेऊन पैलवानगी केली तर पैलवानगी नाहीतर नाही ना काय होत. आमचे मित्र निवेदक आहेत, ते तुम्हाला 2 शब्द प्रश्न विचारतील त्यांच्याबद्दल. खऱ्या अर्थानं एवढे मोठ्या पैलवानांसंग आज आपली बातचीत होते, हे आताच्या पैलवानाला फार थोडंसं कळत नाही. कारण आता जी एवढी लहान पोरं आहेत की उंचीने फार कमी आहेत. पण पहिली पैलवान अशी होती की फार उंची. पहिल्या जुन्या काळातले पैलवान बघा केवढे मोठे आहेत. खऱ्या अर्थानं आज सुद्धा तब्येत कशी आहे त्यांची बघा. आताच्या पोरांची एवढी सर तब्येत राहत नाही. आणि खऱ्या अर्थानं खारी खोबरं खाल्लेल्याचा फायदा आहे. आताची मुलं खारी खोबरं खात नाहीत सर. आता प्रोटीन हे असलं. म्हणून त्यांचं एकच म्हणणं आहे की आताच्या पैलवानांनी जुनं खुराक खाल्लं पाहिजे. बदाम असो, काजू असो, खारीक असो, खोबरं असो, या माध्यमातून खऱ्या अर्थानं पैलवानकी केली पाहिजे. आणि 1 दिवस पैलवान घडल्याशिवाय राहत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. तुमच्या सर कुस्त्या कोणा संघ झाल्या ह्या महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये तशा ह्यांच्याबरोबर झाले. ते सुनील साळुंके. त्यातला तुमच्या आयुष्यातला तगडा पैलवान लागलेला तुमचा कोणचा पैलवान तुमच्यासाठी? मी दिल्लीवाल्यासनीच पाडलेला जास्त. इथं महाराष्ट्रात समाधान रोडके महाराष्ट्राचे झाला का, मुंबईतनं जिल्हाच असण्याला दानागाडी म्हणून पैलवान एक चांगला होता. म्हणजे समाधान गोडकेला पाडत होता, त्याला हरवून जिल्ह्यातनं वर आलतो महाराष्ट्र केसरीला. तर अजून काय सांगायचं काय आता नवीन पिढीला? एवढंच की बाबा डोपिंग ही करू नका, त्याचा पश्चाताप लय बेकार आहे. तो पैलवान नाही झाला चालेल, आजची आज घरी जावा निघून, पण डोपिंगच्या नादाला लागू नका. कारण मी स्वतः मागच्या 2 वर्षात पुण्यात मामासाहेब प्रॅक्टिसला गेलतो. आणि असं सांगण्याहून दुसऱ्याच्या सप्लिमेंट घेतले, गोळ्या औषध घेतले, कंटिन्यू प्रॅक्टिस करतो.
पण मी गोळ्या घेतल्याच्या नंतर मला छातीत इतकं दुखायला लागलं की ऍडमिट होतो मागच्या 2 वर्षापूर्वी. जिवंत उदाहरण त्यामुळे मी ती गोळ्या फेकून दिल्या समजा आणि सोडून दिली. पैलवानगी नाही झालं चालेल म्हणलं, पण हे असलं काय नको म्हणून कोणी गोळ्या औषधाची पैलवानगी तेवढी करून पैलवान नाही झालं चालत. पैलवानकीचा काळ काय जास्त दिवसाचा नसतोय, ते काही होऊ शकतं माणसाला. आणि बऱ्यापैकी माझ्या माहितीनुसार बरं का ह्या 10 वर्षात 20 ते 25 चांगली पोरं, टॉपची पोरं मरून गेलेली आहेत. का फक्त गोळ्या औषधाचा जबाबदार, दुसरं काहीच नाही. तर तुमचे दिल्लीवाले संघ कुठल्या पैलवान संघ चांगले बसले? चांगला पैलवान लागलेला दिल्ली. दिल्ली गोपाळ यादव बरं झालेले आहे, कोणी अमित कुमार म्हणून अशी भरपूर त्या टायमिंगला लय पोरं होते. असं काय बरेच जणांवर झालेले. हो का? हो. त्या पण पहिले युट्यूब ही माहित नसल्यामुळे मुंबईत कुस्त्यावाजी 26 जानेवारीला अंतरीला सोशल- नाही जसा पट्टी ती मागणं आलेली पोरं. हा. अगोदर तुम्ही त्यांना सिनियर होता. हा त्यांना सिनियर ते आता आलेले ते. अजून काय बोलायचं सर तुम्हाला? नाही काय बोलायचं आमचे आणि आज खऱ्या अर्थानं या तालमीचं युट्यूबच्या माध्यमातून हिंद केसरी युट्यूब चॅनलवरती खऱ्या अर्थानं आपलं लाईव्ह या महाराष्ट्रामध्ये नव्हतं तर देशामध्ये खऱ्या अर्थानं डोंबाळे सरांच्या माध्यमातून हे तालमीचं प्रक्षेपण दाखवलं. त्याबद्दल मी डोंबाळे सरांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि हे आल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि त्यांचा सत्कार पैलवान महादेव वाघमोडे यांच्या शुभ हस्ते होत आहे.